पुणे नाशिक महामार्गावरच्या नारायणगावच्या जवळ टेम्पो प्रवासी वाहतूक करणारे जीप आणि एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी गंभीर आहेत। आयशर आणि एसटी मध्ये जीपचा चक्काचूर झाला। उर्वरित 4 गंभीर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं कळतंय। टेम्पोनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला धडक दिली। यावेळी ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या मध्ये जीपचा चक्काचूर झाला। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोनं जीपला धडक दिल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। काय घटलेलं काय करू शकतो? काय झालं, एक आयसरवाल्याने आपले जे काळी पिळीवाले आहे, म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो, त्याला मागून द्यायचं तिला। तो बिचारा जो होता विनोद रोकडे म्हणून, त्याला ती गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला एसटी होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला। स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ 9 लोकांचा आता मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 5 लोक आपल्याला पाहुणे आले होते, जे खेडचे होते, ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते। त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जी आहे आमचे मुस्लिम भगिनी, तिचं एक छोटं बाळ 2 वर्षाचं, ते पण आऊट झालेलं आहे। बाकीचा संघर्ष चालू आहे। 9 पैकी बाकीचे जे 7 लोक आहेत त्यापैकी 2 अजून सिरियस आहेत। यामध्ये नाशिकहून पुण्याकडे म्हणजे आळेफाटाहून नारायणगावकडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेनवर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे। यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती, त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली, ती बंद पडली, ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता। त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झालेला। वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीडच्या केज तालुक्यातल्या राजेगाव इथं कराड समर्थक आक्रमक झाले। नानासाहेब चौरे असे या समर्थकाचं नाव असून तो दिव्यांग आहे। 1 तासापासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू असून खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यानं घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या माटरगाव बाजारात खुनी संघर्ष पाहायला मिळाला। पैशाच्या वादावरून कुऱ्हाड चालली असून यामध्ये शत्रुघ्न मिरगे नामक युवकाचा खून झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेत। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। तर भर बाजारातली ही अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। पैशाच्या वादातून हा प्रकार घडलेला आहे, ही हत्या घडलेली आहे आणि हा वाद इतका विकोपाला गेला की भर बाजारात कुऱ्हाडीनं वार करत ही हत्या करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। दिल्लीतून आणलेल्या 10.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून बनावट नोट प्रकरणी दिल्लीसह गाझियाबाद, मुंबई कनेक्शन उघडकीस आलंय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 10,35,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्यात। निलेश विरकर, सैफान पटेल, अफजल शाह, शाहिद जक्की कुरेशी अशी अटक केलेल्यांची नाव आहे। सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10,35,000च्या नकली नोटा म्हणजे 2070 नोटा जवळपास पकडल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक केलेलं आहे। सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम संशयितरित्या फिरत असताना 1-2 कर्मचाऱ्यांना दिसला, म्हणून त्यांनी त्याला हटकलं असता तो पळायला लागल्यानंतर त्याला पकडून ज्यावेळेला चेक केलं त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये काही नोटा निघाल्या आणि त्याला विचारलं असता 500च्या नोटा होत्या त्याचं नाव आहे विरकर म्हणून आणि तो राहणारा पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला आहे।
त्याला विचारलं असता त्यानं सांगितलं की ह्या बनावट नोटा आहेत आणि ह्या माझ्याकडे होत्या, त्यामुळे मी पळत होतो असं त्यांना सांगितल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून फर्दर इन्व्हेस्टिगेशन केलं असता त्याच्या इंटरोगेशनमध्ये हे कळलं की या नोटा त्याला नवी मुंबईतल्या कोपर खैराणे इथे राहणारे 3 इसम आहेत, ज्यांची नावं आहेत शाहिद कुरेशी, सैफान पटेल आणि अफजल शहा यांनी दिलेले आहेत आणि ते सगळे राहणार आहेत कोपर खैराणे नवी मुंबईला. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावर राज्य सरकारला विचारणा केली आहे. याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 23 ऑक्टोबर 2023ला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश देऊन डीबीटी योजना बंद केली आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला होता. बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना सरकारनं जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रचंड GRs बदलले आणि शासनाने 2023मध्ये 103 करोड उरले आहेत म्हणून ते स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली. बाजार मूल्यांकन त्याचं 3625 रुपये, जेव्हा की बाजारात ते 2600 रुपयाला उपलब्ध असताना शासन फक्त पैसे खर्च करण्याच्या दृष्टीनं ही स्प्रे पंप जे शेतकऱ्यांना वापरायला मिळत असतात त्याची किंमत ही इतकी महाग लावून बाजारातनं जास्त किमतीत ती विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. या कमिशनर जे असतात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे त्यांनी एक नोट लिहून दिलेली होती की ह्या कॉस्टमध्ये हे स्प्रे पंप आणि इतर इक्विपमेंट्स घेऊ नये, विकू नये. तरी देखील राज्य शासनाने मंत्री महोदयांनी नोट दिलेली आहे, त्याच्या आधारावर हे सगळं कार्यवाही करण्यात आलेली आहे. आणि याच्या अगोदर या स्प्रे पंपची किंमत शासनाने 1500 रुपये ठरवलेली होती. त्यानंतरही त्याची किंमत वाढून 2500 जरी झाली असली तरी आता शासन ते 3600 रुपयात शासन विकत घेऊन शेतकऱ्यांना फुकट वाटत आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असल्यामुळे शासनाच्या पैशाचा अपहार होत असल्याचं माननीय न्यायालयाने आपल्या आदेशात अपेक्षित केलेलं आहे. नाही, उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं. मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.